पण त्याच्या आधी 5 वर्ष म्हणजे माझ्या मुलांना माहितीच नव्हतं की मी अभिनेत्री होते किंवा मी काम करायची वगैरे, अजिबातच नव्हतं माहिती. म्हणजे हम आपके हैं कौन करायच्या आधीच त्यांनी मला हे सांगितलं होतं की बेटा तुला जर हिरोईन बनायचं असेल ना तर मग तू ही भाभी करू नको, कारण ह्या भाभीच्या नंतर तुला भाभी बहीण असेच रोल मिळतील. अमोल पालेकर काकांनी मला मृगनयनीसाठी बोलावलं होतं, लाखीच्या रोलसाठी. मी तर म्हणते की तो राणाजी माझे बेस्ट फ्रेंड आहेत, त्यामुळे मी काहीही शेअर करू शकते आणि तेही काहीही शेअर करतात. मला कविता आवडत नाही. ओके, मग ठीक आहे. मग ते कशाला लिहितील ना. PNG प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या आजच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये एक अशी अभिनेत्री आली आहे, जेव्हा तिने करिअरला सुरुवात केली होती तेव्हा तिच्या जस्ट स्माईलने तिने लाखो प्रेक्षक जमवले होते आणि अजून सुद्धा ते चाहते तिच्या बरोबर आहेत. मी एका मुलाखतीमध्ये असं ऐकलं की आधी तिचे चाहते तिला चिठ्ठी सुद्धा लिहायचे. स्वागत करूया अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आणि ऍक्च्युली माहेरी स्वागत तुमचं असं म्हणेन, बिकॉज राजश्री इज इक्वल टू तुमचं माहेर. मॅम कशा आहात? अगदी मस्त, मजेत. आणि चित्रपट येतोय 12 डिसेंबरला उत्तर. खरं तर टीजर आला आणि त्याच्यावरच्या तुम्ही कमेंट वाचले असतील ना, प्रेक्षक खूप एक्सायटेड आहेत की काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे किंवा बॅकग्राऊंड म्युझिकचं कौतुक होतंय. तुम्हाला पुन्हा एकदा मराठीमध्ये बघण्यासाठी ते उत्सुक आहेत. सो ओव्हरऑल एक काय फिलिंग आहे आता? खूपच उत्सुक मी पण आहे, कारण खरंच वेगळ्या पठडीतला असा चित्रपट आहे आणि ते नातं जरी जुनं असेल आई आणि मुलाचं, आणि तरीही ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलं आहे किंवा दिग्दर्शित केलं आहे ते खूपच नवीन आहे. आणि त्यामुळे सगळ्याच लोकांना खूप आपलीशी वाटणारी कथा आहे ती, आणि तरीही काहीतरी वेगळी आहे, म्हणून उत्सुकता खूप आहे. आणि आई हा आपल्या सगळ्यांचा वीक पॉइंट असतो. म्हणजे आई आहे तर सगळं काही आहे असं प्रत्येक जण म्हणतं, आणि ना ते आपल्याला आधी कळत नाही, पण जसजसं आपण मच्युअर होतो तसतसं ती किंमत कळत जाते. साधं पाण्याची बाटली भरून देण्यापर्यंत ते डब्बा हातात देण्यापर्यंत म्हणेन, ते घरी जाऊन एक कोणतरी सॉफ्ट कॉर्नर आपला, या खूप खूप मस्त फिलिंग्स आहेत. खरे. मला सांगा तुमचं शांता मॅम बरोबरचं रिलेशन काय सांगाल? माझं नातं म्हणजे मी म्हणेन की इतकं असं म्हणजे जे एक आपण फोर्स म्हणतो ना, जो फार महत्त्वाचा आपल्या आयुष्यातलं आहे, जडणघडण जी काय माझी झाली आणि ज्या पद्धतीने मी विचार करते, ज्या पद्धतीने मी असते, साड्या नेसते, सगळंच म्हणजे बाह्य अंतर सगळंच जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. आणि त्यामुळे इतकं ते असं घनिष्ठ आणि घट्ट नातं आहे आमचं. आणि मी लकी आहे, खूप भाग्यशाली आहे की माझी आई शांता गोखले आहे, की लहानपणापासून मी तिला फक्त एक आई म्हणून नाही पण एक व्यक्ती म्हणून पण एक आयडियल आहे ती माझी. तर त्यामुळे ते एक नातं आता मी बघते, तिला आजीच्या रूपात बघते, यु नो. आणि बघते की तिचं शिस्त कशी बदलली आहे तिची. म्हणजे माझ्या मुलांबरोबरची शिस्त, माझ्या आणि माझ्या भावाबरोबरची शिस्त, त्यातला अंतर मला लक्षात येतो आता. आणि मला लक्षात येतं की त्या म्हणजे माझी पण आजी होती, आईची आई. त्यामुळे त्या जे पिढ्यांचं अंतर आहे आणि जे आपण त्याच्यातून आपल्याला एक बळ मिळतं, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचं, एक प्रेमाचं, लाडाचं, मायेचं आणि एक जबाबदारीचं, शिस्तीचं, आणि एक म्हणजे आयुष्याला जे काही म्हणजे उतार चढाव जे काही येतील त्याला कसं सामोरं जायचं, हे सगळं माझ्या आईमुळे, माझ्या आजीमुळेही आहे, यु नो. तर त्या दोन्ही बायकांचं खूप मोठं म्हणजे खूपच मोठा वाटा आहे माझ्या आयुष्यात. आणि भावनिक तर आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे ती नाळ मला नाही वाटत की आई मुलांमधली कधी तुटते. पण म्हणजे काही गोष्टी असतात ना, आपण एका पर्टिक्युलर वयात कधी कधी आपला म्हणजे क्रांतिकारी एक अप्रोच असतो की बाबा जे काही आई आणि जे काही आजी म्हणते त्या सगळ्याला नाहीच म्हणायचं असतं पौगंडावस्थेत किंवा यौवनावस्थेत. आणि ते जे शेवटचं वाक्य आपल्या टीजरमधलं की म्हणजे नंतर त्याचं उत्तर कळतं, तर ते खरंच आहे की नंतरच्या आयुष्यात आपल्याला कळतं उत्तर ते. पण आता शांता गोखले म्हणजे एवढी रिनाऊंड पर्सनॅलिटी, आणि त्यांचं लेखन म्हणा किंवा त्यांनी केलेली समीक्षा हे आजही अनेकांना माहिती आहे. मला सांगा तेव्हा
तेव्हा तुम्ही खूप लहान होतात हो. आणि आई आई होती, तेव्हा ती हो. स्ट्रिक्ट होती का ती कशा प्रकारची आई होती? ती ऍक्च्युली तिने कधीच तिचा आवाज आमच्यावर म्हणजे ओरडली नाही ती फार. तसं मी म्हणेन की मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही चांगली मुलं होतो. ओके. आम्ही फार असं काहीतरी विचित्र नव्हतो, आमचे स्वभाव विचित्र नव्हते. सो जे आई म्हणायचे ते आम्ही म्हणजे ऐकून घ्यायचो. आणि माझ्या आईने एक खूप सुंदर एक म्हणजे शिस्त रुजवली होती आमच्या घरात, की जे काही तुम्हाला म्हणायचे ते आपल्या घरात सर्वप्रथम म्हटलं पाहिजे. नाहीतर काय होतं की एका वयाच्या पलीकडे आपले मित्रमैत्रिणी आपल्या जास्त जवळचे होतात राईट. आणि त्याच्यामध्ये काही धोके असतात आयुष्यात येतात. हो हो. त्यामुळे तिला नेहमी वाटायचं की असं वातावरण आपण लहानपणीच क्रिएट केलं पाहिजे की जेणेकरून काहीही जे काही समस्या असतील ना त्या आधी घरात बोलल्या जातील. आणि मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअरिंग एक वेगळं असतं, पण शेअरिंग घरातलं थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे संवाद हा इतका महत्त्वाचा आहे घरातला, तो तिने नक्कीच. आणि तो कसा केला की नॉर्मली आपण एक पालक म्हणून म्हणतो ना मुलांना की मी सांगते ते ऐक, तसं माझ्या आईचं कधीच नव्हतं. तिने आम्हाला त्याच्या पाठचा विचार नेहमीच सांगितला की हे मी ह्या कारणासाठी सांगते, तुम्हाला आता कदाचित पटणार नाही, तुमची ह्याच्यावर काय मतं आहेत ते तुम्ही मांडा. त्यामुळे आम्हाला पण आमच्या मनात जे काही प्रश्न होते ते मांडायची लहानपणापासूनच सवय होती. असं आम्हाला वाटलं नाही की ही एक आई नावाची जी व्यक्ती आहे तिला आम्ही काही बोलू शकत नाही बाबा, किंवा असं काही नव्हतं. विषय असे आहेत की आपण नाही बोलू शकत. तुम्ही सगळं असं बोलायचं हो. वा. अगदी सगळं. आणि ते तितकंच पॉझिटिव्हली वेलकम हां. केलं जायचं. त्यामुळे अनेक टप्प्याटप्प्यानं जे नैराश्य आलं ना आयुष्यातलं, लहानपणाचं, म्हणजे फक्त शाळेतल्या गोष्टींचं नाही तर एक भावनिक गोष्टी पण ज्या होत असतात की आपण कोणावर विश्वास टाकला आणि त्या माणसाने विश्वासघात केला वगैरे, अशा गोष्टी ज्या होत राहतात, मग त्याचं जे निरसन आहे ना ते आमच्या घरातच व्हायचं. त्यामुळे मला घराच्या पलीकडे असं मला कधीच वाटलं नाही की मी कोणाचा आधार शोधावा. ओके. यु नो. आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे आणि तीच मी माझ्या मुलांना द्यायचा प्रयत्न करते. ऍक्च्युली मला तेच विचारायचं होतं. हां. आई नेहमी म्हणते की तू आई होशील ना तेव्हा तेव्हा तुला कळेल. आणि खरंच यू कळतं. रिअलाइज इट की तुम्ही आई झाल्यावर कळल्या गोष्टी. खूप खूप हां? खूप कळल्या, खूप कळल्या. आणि पदोपदी म्हणजे मला तिची गरज पण पडते हो गं. ना. हो, म्हणजे अजूनही मी तिला प्रश्न विचारते. असं हां. नाही की मी आई झाली तर मला सगळंच कळतं. म्हणजे एकाच स्टेजला मुलांना असं वाटतं की माझी आई म्हणजे तिला सगळंच कळत असणार, पण ते तसं अजिबात नसतं. आपण पण चाचपडत असतो, कारण पहिल्या बाळाबरोबर आपण पण पहिल्यांदाच आई होत आई असतो. होतो. हो. तर ती पण एक प्रक्रिया जी इतकी नवीन आहे ती आपल्या आयुष्यात येते. आणि तोपर्यंत म्हणजे स्वतःपुरताच विचार करत आपण जगत असतो. आपण म्हणजे माझ्या बाबतीत म्हणजे लोकप्रियता पण मिळाली आणि काम पण चांगलं होत होतं. आर्थिक रूपाने पण मी इंडिपेंडंट होते. त्यामुळे मला असं कुठेतरी असं वाटतं की अरे आपण काहीही करू शकतो आणि यु नो पूर्ण विश्व हे आपलंच आहे. आणि स्वतःपुरताच विचार करत असतो. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर एकतर तुम्हाला लग्नच झाल्यानंतर इतरांचा विचार करावाच लागतो आणि त्याच्यानंतर मुलं होतात तेव्हा ते आपसुकच म्हणजे ते त्यानंतरचा एकही क्षण असा नाहीये जिथे मी फक्त स्वतःचा विचार केलेला आहे राईट राईट. आजपर्यंत. आणि आय डोंट थिंक की तो असा कधीच होईल, कारण माझी आई आता 85 वर्षाची आहे. ती आजही माझ्या आणि माझ्या भावाबद्दल विचार करते. आता तर तिच्या नातवांबद्दल पण विचार करते. त्यामुळे ते स्वतःपुरता विचार संपतो आणि मुलांचा करावा लागतो. प्रायोरिटी चेंज होतात. म्हणजे हो. कॉमन आता वर्किंग वुमन्स असतात, नो डाऊट की आपण 8-10 तास दिवसाला काम करत असतो आणि मग घर सांभाळायचं, मुलांकडे लक्ष द्यायचं, बऱ्याच गोष्टी असतात. हो. तुम्ही तर गेली इतकी वर्ष अभिनय करताय आणि हे क्षेत्र असं आहे ना की तिकडे वेळेची कमिटमेंट खूप मोठी आहे. खूपच मोठी. राईट. अशा वेळी तेव्हा कसं प्रायोरिटाईज केलं होतं आयुष्य? त्यावेळेला ऍक्च्युली मी बरंच काम केलं होतं, त्यामुळे समाधान झालं होतं मला एकतर की बाबा मला जे काही हवं आहे कामाच्या निमित्ताने करायचं होतं ते मी केलं होतं.
आणि मला पूर्णपणे स्वतःला त्या माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मुलांमध्ये मला वेळ घालवायचा होता. त्यामुळे मी बराच काळ काम घेतलंच नाही. पण मी हेही म्हणेन की ते माझं भाग्यच होतं, कारण हा जो काही निर्णय आहे तो सगळे घेऊ शकत नाहीत. कारण आजकालच्या महागाईच्या जमान्यात मला वाटतं की डबल इन्कम हे फार गरजेची आणि गोष्ट झाली ऑल्सो आहे. पोस्ट प्रेग्नन्सी परत शून्यापासून सुरुवात करावी लागेल का, हो, हो. ही पण एक इन्सिक्युरिटी हो हो असते. असतेच. आणि खूप काही गोष्टी असतात, म्हणजे बदल जितके होतात आपल्यात, फक्त शरीरात नाही तर भावनिक लेवलवर सुद्धा, त्याची सांगड घालणं कामाबरोबर ही सोपी गोष्ट नाहीये. आणि जग पुढे पुढे जातच असतं ना, त्यामुळे तुम्ही आपलं कुठेतरी एक मध्येच ते असतं ना, आपण स्किपिंग रोप हां. करत असताना मध्येच उडी मारावी लागते, तसा तो प्रकार आहे. म्हणजे त्यामुळे पण मी स्वतःला तो तेवढा स्पेस दिला होता, काळ दिला होता स्वतःला. किती ब्रेक होता तो? त्यामुळे मला वाटतं की कमीत कमी 5 वर्ष मी अजिबातच काम केलं नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा एक काम केलं आणि ते जरा मला पचलं नाही, ते डेली सोपचं काम. त्यामुळे मग मी परत एक गॅप घेतला आणि मग मी दिग्दर्शन केलं हो. नीटाचं. येस. त्यामुळे मग तेव्हा काही काही काळासाठी मध्ये 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 काम करत त्याला सुरुवात झाली. पण त्याच्या आधी 5 वर्ष म्हणजे माझ्या मुलांना माहितीच नव्हतं की मी अभिनेत्री होते किंवा मी काम करायची वगैरे, अजिबातच नव्हतं माहिती. हां. आणि नंतर सुद्धा मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा ते अजिबातच त्यांना आवडायचं नाही की आपली आई बाहेर जाते आणि काम करते, काय गरज आहे वगैरे असं म्हणायचे. आणि एकदा मला आठवतं, माझ्या मुलांनी म्हटलं होतं की माझी जी शेजारीण आहे ती गृहिणी आहे, तर आणि मी थोडंसं तो काम करायला लागले होते, तर तो चिडून म्हणाला की मला आवडली असती ती आई म्हणून, कारण ती घरात घरात असते असते, ना. हां. म्हणजे 24 तास घरात असते आई, अशी हवी होती. तर मी त्याला म्हटलं की कर तू बॅग पॅक, आत्ताच्या आत्ता बॅग पॅक कर आणि जा. ती तुला आई हवी असेल तर ती मिळालीच पाहिजे. हां. तर मग नंतर तो म्हणाला, माझ्याकडे बघतच बसला की हे काय एवढं बॅग पॅक कर, तिचा. तुला जी आई हवी आहे ती मी नाही आहे, ती तुला मिळालीच पाहिजे. त्यामुळे तू आता शेजारणीकडे जाऊन राहायचंस, ती तुझी आई आजपासून. मी तिला फोन करते आत्ता. हां. आता ते तर खूप ते- प्राऊड असतील तुझ्यावर. ते आत्ता म्हणजे त्यावेळेला असं झालं की काय, कशी आई आहे वगैरे. पण तू कशी आहे, स्ट्रिक्ट पण- आहेस का कशी आहेस? नाही नाही, अजिबातच Strict नाही, नाहीयेस? अजिबात नाही. Okay. म्हणजे मला इनफॅक्ट माझ्या आईला मला रिमाइंड करावं लागलं की बाबा शिस्त वगैरे काही लावतेस की नाही. मुलांना त्यांना लावावी लागते शिस्त, ते असंच नाही होत. आई गं. की मी इतकी, म्हणजे मला इतकी मुलं आवडतात ना, हां. म्हणजे लहानपणापासूनच मला असं ते खूप होतं की मला मुलं हवीत म्हणून. हो? मी इनफॅक्ट माझी मुलं खूप उशिरा झाली. जर व्यवस्थित वयात मुलं व्हायला पाहिजेत तेव्हा जर झाली असती तर मी अजून पण म्हणजे 3रं 4थं वगैरे मी विचार केला असता. आई शपथ, ही एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन मी ऐकली नाही यांच्याबद्दल कुठे, जी इथे ऐकली आहे मी आज. वा वा वा. पण माझं पहिलं मूल झालं तेव्हा मी 36 वर्षाचे होते ग, हो, म्हणजे हो. 38 वर्षाचे होते तेव्हा दुसरं मूल झालं. तर ते ऑलरेडी थोडंसं असं म्हणतात ना, धोकादायक असतं फार उशीर करू नये वगैरे. फिजिकली म्हणजे मुलांच्याच फिजिकल ग्रोथसाठी चांगली गोष्ट नसते, त्यामुळे थांबवावं लागतं नाईलाजाने. माझ्याकडे ना आता शब्द नाही आहेत याच्यावर, मी काय बोलू. जेन्युअनली त्या इतकं जेन्युअन उत्तर देतात मला की नाईलाजाने थांबले मी. आणि माझ्या नवऱ्याने म्हटलं, बरं झालं बाई ही म्हणजे 38 वर्षाची. आई ग मॅम. ऍक्शन कटच्या मागचं तुमचं आयुष्य साधं आहे का कसं आहे? आणि खूपच साधं, हां. खूपच साधं. म्हणजे अगदीच म्हणजे शिवाजी पार्क मध्ये वाढलेली हो. मुलगी आहे मी. आणि अगदीच आम्ही अगदी खूप असं गरिबीची किंवा हलाखीची परिस्थिती नव्हती, पण अशी खूप पण श्रीमंती अशी नव्हती. म्हणजे आमची श्रीमंती म्हणजे घरात गप्पा, पुस्तकं, माणसांची, हां. शिक्षणाची वगैरे, ह्या सगळे व्हॅल्यूज आम्हाला दिले गेले. त्यामुळे ते सगळं आहेच आणि बाकीचं सगळं इतकं प्लस आहे. या. म्हणजे की ते आपण
ते असं जमिनीवर आपले पाय रोवूनच त्याला सामोरं जावं लागतं. कारण खूप उतार चढाव आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप बघायला लागतात. आणि कधी कधी काम असतं, कधी कधी नसतं. तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, किंवा काही काही कामं तुमची चांगली होतात, काही काही नाही ऍक्सेप्ट होत. तर त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं सामोरं जाणं, तुम्ही अगदी पर्सनली घ्यायला लागल्यात ह्या सगळ्या गोष्टी, प्लस लोकांची मतं ते पण पर्सनली खूप घ्यायला लागलात, तर मग तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे ते एक जे म्हणतात ना की एक समान वृत्तीने खूप सफलता आणि खूप म्हणजे लो पॉइंट्स हँडल करण्याची सवय आहे मला. त्यामुळे मी खूप अशी हुरळून पण जात नाही. कोणी असं खूप कौतुक केलं तर, म्हणजे मोठमोठ्या लोकांनी कौतुक केलं तर कसं आपल्याला म्हणजे ते असं खूप म्हणजे भारावून जातो आपण. पण तरीही ते त्या लेवल पुरतच आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्लस उद्याचा दिवस वेगळा आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी. आणि तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडला की सगळेच आपल्या आयुष्यामध्ये हायज असतील का तर नसतील, देर आर लोज ॲज वेल. आणि ते जर हँडल करता आले ना तर बऱ्यापैकी सॉर्ट असतं आयुष्य. नाहीतर आपण खूप त्या कोशात जाऊ शकतो की अरे सगळं छान का नाही घडत आहे, राईट. इतक्या वर्षात इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मॅम खूप अप्स अँड डाऊन्स आहेत आयुष्यामध्ये. मला सांगा तुम्ही कसं फेस करता ते हायज ऑल्सो आणि लोज ऑल्सो? मी म्हटलं तसं एकतर की मी ह्या क्षेत्रात ग्लॅमरसाठी आले नव्हते. माझी अभ्यासू वृत्ती होती आणि मी थिएटरमधून आल्यामुळे ती जी एक वृत्ती आहे की काहीही पडलं तर काम करायचं. स्टेज साफ करणं, झाडू मारणं, बॅकस्टेज करणं, म्हणजे लाईट्स, सगळंच, म्हणजे सगळ्याच अनुषंगाने. कारण मी व्यावसायिक पण, मला असं वाटतं मराठी व्यावसायिक मध्ये पण हाच ॲटिट्यूड असतो. त्यामुळे त्या म्हणजे क्षेत्रातून आल्यामुळे मला असं त्याचं वलय नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचं, की बाबा कोणीतरी आपल्या कामाला एवढं असं कौतुक करताय, भरभरून करतायत. आणि मला असं वाटतं की आपण काय असं करतोय, जग आपल्यामुळे बदलतंय का, आपण समाजसेवा करतोय का, आपण कोणी डॉक्टर आहोत का जे प्राण वाचवत आहेत, आपण कोणी आर्मी ऑफिसर आहोत का की जे आपल्या देशासाठी लढतायत. तसं आपलं काम नाही. तर आपलं काम असं आहे की जे बघून लोक विचार करतील स्वतःच्या आयुष्याबद्दल, कदाचित काहीतरी एक नवीन विचार त्यांना मिळेल, किंवा आपण नवीन म्हणजे समाज घडवण्याचा एक घटक आहे कला, तर त्याचा एक भाग आहे. तर ते एक आपल्याला भान असलं पाहिजे की आपण काही असं ग्रेट काम करत नाही. म्हणजे पहिलं काम असेल जे आपण म्हणजे वगळू शकतो, एक जर इमर्जन्सी सिच्युएशन आली तर सगळ्यात आधी आपण आर्ट वगळू शकतो. सगळं चांगलं असताना मग आपल्याला आर्ट तर पाहिजेत, यु नो. तर ते एक भान ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या क्षेत्रात आहोत, किती किंमत आपण स्वतःला दिली पाहिजे, किती सिरियसली घेतलं पाहिजे. तर ते मी फार असं स्वतःला त्या लेवलचं सिरियस घेत नाही की बाबा मी कोणीतरी आहे. ओके. तर तो बेसिकली स्वतःवर जसजशी मोठी झाले वयानी आणि अनुभवानी, तर ही पहिली गोष्ट लक्षात येते की कारण आपला इगो एकदम एकदम मोठा होऊ शकतो ह्या क्षेत्रात. हो हो. पण तो नाही होऊ द्यायचा, मुद्दामून होऊ द्यायचा नाही. कारण ते म्हणजे सगळ्यात जास्त घातक प्रकार तो आहे की तुम्ही स्वतःबद्दल खूप जास्त सिरियसली विचार करता की आपण कोणीतरी आहोत. आणि जर तो विचार केला तर मग तुम्हाला जर समोर कोणी माणूस आला आणि म्हणाला की छे तुमचं काम अगदीच फालतू आहे, बेकार आहे, तर मग तुम्ही ते हँडल करू शकत नाही. आज कोणीतरी माझ्याकडे येऊन म्हणाले की हे काम तुमचं आम्हाला अजिबातच आवडलं नाही, तर मी म्हणेल, त्यांना विचारेन की हो का, काय मी करू शकले असते जास्त चांगलं करण्यासाठी, असं तुमचं मत आहे. ते घ्यायचं की नाही मत ते माझ्यावर आहे, पण ऍटलिस्ट तो संवाद असा तुटक होत नाही की मला असं वाटत नाही की अरे ह्या माणसाने माझ्याबद्दल असं कसं म्हटलं. म्हणूच शकतो. येस येस. तुमच्याकडे ना सगळ्या प्रश्नांची छान उत्तर आहेत आणि या चित्रपटाचं नावच मस्त आहे उत्तर. खरं तर आपलं अख्खं आयुष्य हे कुठे ना कुठेतरी फिरत असतं उत्तर मिळवण्यासाठी. मी काम करते तर मला पगार किती याचं उत्तर, मी आता इकडे आहे तर मी घरी कधी जाणार याचं उत्तर. तर उत्तरापाशीच सगळे, राईट. मला सांगा तुमच्या आयुष्यात तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं
तुम्हाला क्विक मिळतात, तुम्हाला कोणाची गरज लागते, मदत लागते ती उत्तरं मिळवायला, का तुम्ही स्वतः फाइंड आउट करता? व्हॉट एक्झॅक्टली, कशी मिळतात ती उत्तरं? मला असं वाटतं की सगळ्याच प्रक्रिया एकत्र होत असतात. म्हणजे कधी कधी आपल्याला आधार लागतो ते उत्तरापर्यंत पोचायला, इतरांचा, आपल्या जवळच्या लोकांचा. मला आई तर म्हणजे आहेच, माझा अजूनही आधारस्तंभ आहे, आणि माझा नवरा सुद्धा. आम्ही ज्या पद्धतीने म्हणजे ज्या काही आयुष्यातले माझे प्रश्न आहेत ते मी घरातच मी बोलू शकते, हीच इतकी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हल्ली तर मी माझ्या मुलांबरोबर पण खूप बोलते, कारण त्यांना पण आता बोलायला आवडतं. म्हणजे लहानपणी ते बोलायचेच नाहीत आणि मला वाटायचं अरे देवा आता मी ह्यांच्याकडून कसं जाणून घेऊ की त्यांचा दिवस कसा गेलाय, कोणी त्यांना त्रास देत आहे का, त्यांना कमी तर पडत नाहीये ना टिफिन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रश्न असतात. आयांचा मेन प्रश्न तोच असतो की व्यवस्थित जेवला न, म्हणजे शेअर केलं की नाही. कारण आपण तेही शिकवत असतो की बाबा स्वतःपुरतं नाही, सगळ्यांना देऊन मग नंतर खायचं वगैरे असं. तर ते सगळं होताना ही दोन मुलगे जे आहेत ते खूप कमी बोलतात. आणि मला काही काही गोष्टी ह्या मुलांच्या ज्या वर्गमैत्रिणी होत्या त्यांच्या आयांकडून कळायचं की आज असं असं झालं, टीचर असं असं बोलल्या सतेंद्रला किंवा शौर्यमनला. मग मी विचारायचं आणि म्हणायचं अरे तुम्ही मला सांगितलं का नाहीत. पण ते त्या वयात त्यांचं सगळंच होतं, हा ठीक आहे, ओके, सगळं व्यवस्थित आहे, असंच व्हायचं. आता ती जरा मोठी झाली आहेत माझी मुलं, तेव्हा खूप आमचं संभाषण वाढलंय, आमचा संवाद वाढलाय, आणि मला इतकी मजा येते ना ह्या फेज मध्ये. पण मॅम, जेव्हा आपली मुलं मच्युअर होतात किंवा इंडिपेंडेंट होतात तेव्हा त्यांचे निर्णय ते घेतात. आता आपण जर टीजर मध्ये बघितलं तर आई त्याला फोन करतेय, पण त्याला नकोय आईचा फोन. मला ना एका आईची मनस्थिती इथे जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा आपली मुलं मच्युअर होतात किंवा इंडिपेंडेंट होतात, ह्या गोष्टीचा आईला त्रास होतो जरा, का आई थोडी खुशही असते? काय एक्झॅक्टली सिच्युएशन असते? मिश्र आहेत भावना त्यात. कारण आपल्याला नेहमीच वाटत असतं की आपल्या मुलांनी स्वतःचा विचार करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःच्या जबाबदारीने गोष्टी कराव्यात, स्वतःच्या शिस्तीने कराव्यात. ह्याचसाठी आपण ते संस्कार घडवत असतो मुलांमध्ये. ॲट द सेम टाइम टप्प्याटप्प्याला असं जाणवतं की अरे बापरे, आता ते त्या वयाचे राहिलेच नाहीत आणि ते कधीच तसे दिसणार नाहीत. म्हणजे मला आठवतं माझ्या मुलांना पहिली मिशी दाढी वगैरे यायला लागली तेव्हा म्हटलं बापरे, मी आता त्यांच्या चेहऱ्यावर हात लावला तर मला ते कधीच, ते जे सॉफ्टनेस आहे त्वचेचं, ते कधीच मिळणार नाही मला ते सेन्सेशन. मला फक्त ते आठवूनच खुश व्हायला लागेल. पण मला असं वाटतं की मदरहुड इज द आर्ट ऑफ लेटिंग गो. नाळीपासूनच की आपली नाळ ती तोडली जाते, ती नाळ कधी तुटत नाही ती गोष्ट वेगळी, पण थोडं 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 आपलं जे एक मी कंट्रोल असं म्हणणार नाही, पण ते जे नातंच आहे आणि जितकं शेअरिंग असेल ते थोडं थोडं कमी कमी होत जाणार, आणि मग एका पॉइंटला येऊन ते वाढणार पुन्हा. जसं माझं माझ्या आईशी झालं की मध्ये तेवढा संवाद व्हायचा नाही, कारण मी बिझी, तीही बिझी, आणि मग नंतर अनेक नवीन लोक येतात आयुष्यात, मग कुटुंब वाढतं. त्या सगळ्या गोंधळात आपला संवाद थोडासा कमी होतो आपल्या पालकांबरोबर. पण मग एका स्टेज नंतर, मुलं बिलं झाल्यानंतर मग तो संवाद वाढत जातो, बॅक टू नॉर्मल. आणि नावं इतकी कमाल आहेत ना तुमच्या मुलांची, सतेंद्र आणि शौर्यमन. मी खूप रेअर ऐकली आहेत ही नावं. म्हणजे जेव्हा तुमच्या दोन मुलांची मी नावं वाचली, म्हटलं यार ही नावं मी कधी ऐकलीच नाही. आणि त्यानंतर सतेंद्र एकदा ऐकलं होतं. सतेंद्र तरी म्हणजे शौर्यमन तर नाही. शौर्यमन कारण आम्हीच ते माझ्या नवऱ्याला त्याला शौर्य प्रताप वगैरे असं ठेवत. म्हटलं एवढ्या लहान बाळाला मी शौर्य प्रताप वगैरे म्हणणं नाही. आणि मला ना म्हणजे शॉर्ट फॉर्म करून बोलवायचं नव्हतं शौर्य वगैरे. तर ते मग मी म्हटलं की जर असं सॉफ्टनेस असायला पाहिजे, म्हणून ते आम्ही क्रिएट केलं नाव शौर्यमन. तर ते पण माझ्या नवऱ्याला आवडलं, त्यामुळे शौर्य प्रतापचं शौर्यमन झालं. सतेंद्र तर आमच्या गुरुजींनीच नाव ठेवलं की या मुलाला सतेंद्रच म्हणायचं. आणि लहानपणी तर काय गंमत, हा इंटरव्ह्यू बघू नये माझ्या मुलांनी, पण लहानपणी
शौर्यमन जरा घाबरट होता हा. आणि सत्येंद्र खूप खोटं बोलायचा. मी म्हंटल आता ही नावं तर आपण ठेवली आहेत, विरुद्ध का वागतायत? है ना? हा. तर मी त्याला मग तो खूप असं खोटं बिटं बोललेलं पक्क पकडलं मी की म्हणायचं तुझं नाव मी झुटेंद्र ठेवणार आहे आता. पण ते तुम्हाला प्रश्न विचारतात का? कारण आहे ना आता म्हणजे मुलांची नावं आताच आर्यन वगैरे वगैरे हा. अशी यायला लागली हो. आणि तुम्ही एकदम युनिक नावं ठेवली. हम्म. सो त्यांनी तुम्हाला कधी विचारलं का एवढी युनिक नावं तुमच्या दोघांना सुचली कशी किंवा ही नावं आमची का ठेवली? ऍक्च्युली आपण जेव्हा लहान असतो ना आपल्याला आपलं नाव आवडत नसतं. हो हो. हे काय नाव काय नाव ठेवलंय? ठेवलं? किंवा हा. तेव्हाच जे ट्रेंडिंग नाव असतं ना, हे माझं नाव का नाही ठेवलं असं होऊ शकतं. छोटंसं नाव का हा, नाही ठेवलं त्यांनी असं- तुम्हाला विचारले हो हो, लहानपणी दोघांनी विचारलं. हा. पण सत्येंद्रचं काय झालं, दत्ताजींनी आमच्या गुरुजींनी हो. नाव ठेवल्यानंतर मग गप गप. हा. आणि शौर्यमनला व्हायचं की अरे एवढं मोठं नाव वगैरे का ठेवलं, म्हणजे लहानसं ठेवलं असतं तर. पण त्याला मी नेहमी म्हणायची की अरे ब्रेव्ह हार्ट म्हणजे Yeah. ब्रेव्ह माइंड Yes. असं नाव आहे Yes. तुझं, म्हणजे हा. किती खतरनाक आणि मस्त आहे. आणि मी म्हंटल शोधून बघ तू कोणी आहे का शौर्यमन, त्यामुळे तू पहिला शौर्यमन आहेस. मी म्हंटल त्यामुळे बघ तूच. आणि ज्यांनी कधी गुगलवर वाचलं नसेल यांच्या मुलांची नावं, तर ही 2 नवीन सजेशन्स आहेत. कमेंट करून सांगा तुम्हाला ही नावं किती आवडली आहे ते. पण ना कमाल आहे, आपलं करिअर ही एक जर्नी असते आणि प्रत्येक कलाकार म्हणतो की आमच्या आयुष्यात हा नेव्हर एंडिंग स्ट्रगल आहे, तो हवा असा स्ट्रगल आहे. मॅम मला यावर तुमचं ओपिनियन ऐकायला आवडेल की प्रत्येक दिवस हा नवीन स्ट्रगल असतो? मी स्ट्रगल असं नाही म्हणणार नाही त्याला, म्हणणार. कारण बऱ्याच लोकांना आपला जो व्यवसाय आहे तो फक्त आर्थिक काहीतरी अर्जित करायचं असतं किंवा आपल्या कुटुंबाची व्यवस्था नीट असायला पाहिजे ह्यासाठी करत असतात, पण त्यांना काही प्रेम नसतं त्या व्यवसायावर. म्हणजे ही खूप मोठी कृपा आहे माझ्यावर की मी अशा एका व्यवसायात आहे जे करताना मला आवडतंच. म्हणजे ती माझी आवड आहे, ती माझी पॅशन आहे आणि तीच व्यवसाय आहे माझा. त्यामुळे मला वाटतं की ते करताना कुठल्याही प्रकारचं स्ट्रगल नाही वाटत. स्ट्रगल त्यात असतं ज्याच्यात तुम्हाला अगदी न आवडून सुद्धा तुम्हाला करावं लागतंय, तो स्ट्रगल होतो. पण त्यामुळे मी म्हणेन की एक नवीन गोष्ट रोज शिकायला मिळते आपल्या ह्या क्षेत्रात आणि ती किती एक्साइटिंग गोष्ट आहे. म्हणजे आता सहकलाकारांकडून तुम्ही शिकता, तुम्ही सिनेमॅटोग्राफर्स कडून शिकता, साऊंड रेकॉर्डिस्ट कडून शिकता, एडिटर्स कडून शिकता, हे तर आहेतच. आणि तुम्हाला लक्षात येतं की तुमची मुलाखत घेतली जाते, पण त्याच्या मागे किती 150 लोकांचा हात आहे खरं तर. ते लोक नाही आहेत आज, पण मी त्यांना रेप्रेझेंट करते. आणि प्लस सहकलाकार म्हणजे एक नवीन पिढीबरोबर काम करायचा एक अनुभव येतो. त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहता ग, आयुष्याबरोबर कनेक्टेड राहता. नाहीतर तुम्ही तुमच्या पिढीमध्ये तुमचा वावर असतो आणि जास्त करून तुम्ही त्याच लोकांना भेटता. पण हे आमच्या व्यवसायात तसं नाहीये. आम्ही अगदीच म्हणजे लहान मुलांपासून ते एकदम खूप वयस्कर लोकांबरोबर काम करावं लागतं, वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या लोकांबरोबर काम करावं लागतं आणि आपला काय म्हणतात ते खूप चांगलं खेळीमेळीचं वातावरण राखायला लागतं. तर त्याचं सगळं भान मला असं ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. एकतर बिकॉज माझा सायकॉलॉजी हा विषयच आहे, त्यामुळे मला लोकांचं निरीक्षण करणं, बरं माझ्या लेखनात सुद्धा ते महत्वाचं आहे. लोकांचं निरीक्षण करणं, काय काय वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकणं, मला मज्जाच येते. त्यात मला स्ट्रगल नाही वाटत, त्यात रोज काहीतरी नाविन्यपूर्ण मिळतं. मॅम पण हा एवढा पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्याकडे सुरुवातीपासून आहे का? एक आपण ना स्वतःमध्येच बदल घडवतो अनेकदा की ठीक आहे आपण हे चॉईस केलेली गोष्ट ही आपल्याला आवडती गोष्ट आहे, त्याच्यामुळे तो अप्रोच बदलत जातो. सो ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही फ्रॉम डे वन आहे या इंडस्ट्रीतल्या का बदलली आहे वेळेनुसार? नाही, डेफिनेटली बदलली आहे मी म्हणेन. कारण पहिल्यांदा खूप घाबरायला पण होतं, कारण हे क्षेत्र खूप नवीन आहे माझ्या कुटुंबासाठी तर खूपच नवीन. म्हणजे खूप अकॅडमिक बॅकग्राऊंड मधून आलेली मुलगी आणि काही ह्या इंडस्ट्रीबद्दल काहीच माहिती नसताना, इंडस्ट्रीमध्ये कोणी बरोबर नसताना, म्हणजे सगळं डील स्वतः करायचं.
ह्या गोष्टीमध्ये आधी खूप म्हणजे मी अशी कम्फर्टेबल नव्हते, मी खरंच सांगते. टेलिव्हिजनवर मी होते, कारण ते नेहमीच एक कुटुंबवत्सल असं एक वातावरण असायचं त्यात. पण फिल्म्सचं म्हणशील तर मला भाग्याने राजश्री मिळालं, आणि ते तसेच आहेत, एकदम पारिवारिक, एकदम त्यांचं वातावरण इतकं मस्त आहे की इनफॅक्ट त्यांच्याकडून मी शिकले की कसं सतत मस्त राहायचं. वा वा, किती छान खरंच. आणि कसं म्हणजे वातावरण कसं ठेवलं पाहिजे कुठल्याही सेटवर, ते मी सूरजजींकडून शिकले आणि खूप काही शिकले त्यांच्याकडून. म्हणजे इव्हन बिहाइंड द कॅमेराच्या बऱ्याच गोष्टी मला लक्षात आहेत. मला एक खूप महत्वाची गोष्ट त्यांची लक्षात आहे की आपल्याकडे हम आपके हैं कौनला खूप 150 वगैरे आर्टिस्ट असायचे, जे म्हणजे मेन आर्टिस्ट सोडले तर त्यांना ज्युनियर आर्टिस्ट म्हणतो, पण ते खूप सिनियर असतात ऍक्च्युली वयानी आणि अनुभवानी. तर ते असायचे सेटवर आणि त्यांना इन्स्ट्रक्शन्स देताना सूरजजी कधीही त्यांना इधर भेटो उधर भेटो असे कधीच इन्स्ट्रक्शन्स नसायचे त्यांचे. त्यांना कधीही बघितलं तर सन्मान देऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांनाही त्याच पद्धतीने ते सीन समजवायचे जसे ते मला किंवा माधुरीला किंवा सलमानला समजवायचे. तर त्यांना इतकं असं वाटायचं की आपण ह्या चित्रपटाचा फार अविभाज्य घटक आहोत, आणि ज्या पद्धतीने त्यामुळे त्यांनी काम केलं तर ते म्हणजे तो अनुभवच अविस्मरणीय माझ्यासाठी. तर ह्या गोष्टी आहेत ना की तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात, तर ते तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त ज्यांच्याकडे आहे त्यांच्याबरोबर तुम्ही चांगलेच असता, कारण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की अरे ह्यांच्याकडे सत्ता जास्त आहे किंवा पैसे जास्त आहेत किंवा अनुभव जास्त आहेत, तर ते तुम्हाला काहीतरी त्याच्यातून देतील. बरोबर. पण जे लोक तुम्हाला नाही काही देऊ शकत त्यांच्याबरोबर तुम्ही कसे वागता, त्याच्यावरून तुम्ही कसे माणूस आहात ते कळतं. आणि ते सूरजजींकडून मला शिकायला मिळालं की केवढा मोठा वारसा आहे त्यांना इंडस्ट्रीमध्ये. कधीपासून 1947 पासून राजश्री प्रोडक्शन जे सुरू झालंय आणि एक से एक हिट, म्हणजे काही विचारू नकोस. गाणी म्हणा, गोष्टी म्हणा, पटकथा म्हणा, सगळ्याच बाबतीत. आणि तरीही तो माणूस जर असा असू शकतो तर मग आपण म्हणजे की खेतकी मुली. खरंय. आणि ज्या चित्रपटाचा तुम्ही आता उल्लेख केला हम आपके हैं कौन, त्यातली जी पूजा आहे ना ती एक आयडियल इंडियन वुमन झाली होती असं आपण म्हणूया. म्हणजे तिचं वागणं बोलणं, आयडियल सून कशी असावी तर ती पूजासारखी असावी असं साधारण झालं होतं. पण ना आपल्याकडे काय होतं की आपण एकदा एक प्रकारचा चित्रपट केला की इमिडिएट त्या साच्यात बांधलं जाऊ शकतो की पुढे सगळं तसंच येईल. नो डाऊट तुम्ही भारी म्हणजे एकदम हिट सक्सेस तो चित्रपट, पण त्यानंतर मॅम असं झालं की त्याच धाटणीच्या ऑफर्स येऊ लागल्या. डेफिनेटली होतच, कारण स्टिरियोटायपिंग होतं. आणि हे मला सूरजजीच्या वडिलांनी, राजबाबूजींनी सांगितलं होतं. म्हणजे हम आपके हैं कौन करायच्या आधीच त्यांनी मला हे सांगितलं होतं की बेटा तुला जर हिरोईन बनायचं असेल ना तर मग तू ही भाभी करू नको, कारण ह्या भाभीच्या नंतर तुला भाभी बहीण असेच रोल मिळतील. तर मी म्हटलं की नाही नाही, मला हे पात्र फारच आवडलेलं आहे आणि सगळंच आवडलंय ह्या चित्रपटाबद्दल, त्यामुळे न करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे त्याच्यानंतर खरंच त्यांनी जे म्हटलं तसंच झालं. म्हणजे ह्यांची मेन बहीण, मेन भाभी, मेन असंच होतं. त्यामुळे मी फार कमी हिंदी चित्रपट केले ऍक्च्युली. नंतर मासूम केलं महेश कोठारीजींचं, तर त्याच्यामध्ये पण खूप चांगली भूमिका होती माझी, आईची भूमिका होती. तर पण येस, तर मग मी टेलिव्हिजनमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या, मेन रोल्स मिळाले, तर मग मी त्याच्याकडे वळले. आणि मला खूप आनंद आहे की जे काही ज्या पद्धतीने माझ्या करिअरचा ग्राफ गेला तो खरंच खूपच सुख देणार आहे. पण असं होतं ना अनेकदा की आपल्याकडे खूप प्रोजेक्ट्स येतात आणि ना हो म्हणावं का नाही म्हणावं हा डायलेमा होतो, कारण दोन्ही प्रोजेक्ट चांगले असतात पण अनेकदा आपल्याकडे वेळ नसतो किंवा मे बी आपला क्रायटेरिया वेगळे असतात. या जर्नीमध्ये तुमचा हो म्हणण्याचा रेशो जास्त आहे का नाही म्हणण्याचा? कामाला नाही म्हणण्याचा. नाहीचा जास्त आहे. कारण मी तुला सांगते, माझे ऍक्च्युली म्हणजे लोक म्हणतील की तू हाडामासाची कलाकार नाहीयेस, अभिनेत्री नाहीयेस, पण माझे काही निकष आहेत. म्हणजे मी स्लीवलेस सुद्धा घालत नाही. तर आता बघ, आता असे रोल्स मिळणं म्हणजे अशक्यच आहे, यु नो. आणि त्यामुळे मी
ते सगळं बघून की काय पद्धतीचं कॅरेक्टर आहे, ते किती त्याच्यामध्ये glamour कपडे आहे काय त्याच्यात. आहेत, Right, right. महत्वाचं आहे ते, की मग मी काय म्हणजे घालतेय नेसते, ते सगळं बघूनच मी ते ठरवायचे. त्यामुळे ते रिस्ट्रिक्शन होतंच, म्हणजे मला नाहीच म्हणावं लागायचं अनेकदा. बट मॅम मी तुम्हाला विचारू शकते की हा असा नियम की स्लीवलेस हे घालणार नाही वगैरे, हा नियम ठरवण्यामागचं मेन काय रिझन होतं? मी तशीच आहे, मी सहज नाहीये माहितीये ना, वेगवेगळ्या पद्धतीच्या कपड्यांमध्ये मी अगदीच सहज नाहीये. ओके. आणि तुम्ही म्हणजे जे ओव्हरकम करून तुम्ही करू शकता एक अभिनेत्री म्हणून, तुम्ही तुम्ही नसता ऍक्च्युली, ते कॅरेक्टर असतं. बरोबर. त्यामुळे तो विचार अगदी मान्य आहे. म्हणजे मी काय म्हणतात त्याला, विचारांमध्ये मी तशी नाहीये, पारंपरिक विचारांमध्ये नाहीये मी, विचारांमध्ये खूप आधुनिक आहे. म्हणजे इतरांबद्दल जे जजमेंट करतात ना लोक, की ह्या मुली कसे कपडे घालतात वगैरे, तुम्ही कोण? त्यांना हवं ते त्यांना घालू द्या, तुम्ही नजरा वळवा जर तुम्हाला त्रास होत असेल तर, असं माझं मत आहे स्पष्टपणे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल अजिबातच जजमेंट केलेलं आवडत नाही. पण तो तुमचा चॉईस असला पाहिजे. हा माझा चॉईस आहे, कारण मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे. त्याच्या पलीकडे मी नाही जाऊ शकत. म्हणजे मला हा एक किस्सा नवीनच आहे, पण मी हा शेअर करू शकते की अमोल पालेकर काकांनी मला मृगनयनीसाठी बोलावलं होतं, लाखीच्या रोलसाठी. आणि तो मला इतका आवडला, म्हणजे ट्रायबल मुलीचा रोल आणि मृगनयनीची बेस्ट फ्रेंड असा तो रोल होता. आणि अमोल पालेकर करणार दिग्दर्शन वगैरे. तर त्यांनी मला बोलावलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला तो कॉस्ट्युम जो होता त्याच्यामध्ये ब्लाउजचं काही नाही, ते म्हणाले स्लीव्स वगैरे आहे, ब्लाउज आहे, फक्त की एका गुडघ्यावर एक हे असतं त्यांचं, म्हणजे नऊवारी स्टाईल नेसतात ते, तर ते धोतरासारखं जे असतं ते एक गुडघ्यावर असतं आणि एक गुडघ्या खाली असतं. त्याच्यामुळे मी तो रोल सोडला. आणि अमोल पालेकर म्हणाले, अरे मी करीन का असं काही चुकीचं वगैरे तुझ्या बरोबर, रेणुका सांग मला. मी म्हटलं नाही हो, तो प्रश्नच नाहीये, तो खरंच प्रश्न नाहीये. पण मी खूप अनकम्फर्टेबल होईन, त्यामुळे मी त्याच्या कामावर माझं लक्षच राहणार नाही. आई शपथ. ऍक्च्युली मॅम हा गटचे डिसिजन आहे, बिकॉज खरंच यू नेव्हर नो की कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं काय सुंदर काम नॉक करेल आपल्याकडे. आणि मे बी त्याची डिमांड असेल स्लीवलेस कपडे किंवा थोडे छोटे कपडे. अशा वेळी सुद्धा आपल्या डिसिजनवर फर्म राहणं हे आता या कॉम्पिटिशन मध्ये बिलकुल सोपं नाहीये. पण ते म्हणजे ते मी इमॅजिनच नाही करू शकत, त्यामुळे त्यातला तो भाग आहे. एकच फक्त फोटोशूट मी गौतम राजाध्यक्षांबरोबर केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी मला असं सांगितलं होतं, म्हणजे ऑफ शोल्डर टाईप हे होतं आणि ते एका मासिकासाठी कव्हर शूट होता. आणि गौतम तर म्हणजे अक्षरशः माझ्या काकांसारखे वगैरे असे होते. हम आपके कौनचं सगळं त्यांनी केलं होतं. तर त्यांनी मला इतकं सहज केलं. मिकी कॉन्ट्रॅक्टर होता मेकअपसाठी आणि त्या दोघांनीही मला खूप केलं. आणि ते फोटो होता, म्हणजे त्याच्यामध्ये मुवमेंट वगैरे अशी नव्हती, त्यामुळे मी एका जागी बसून तो फोटो दिला. पण मी त्यालाही सांगितलं गौतमला की ह्याच्यानंतर मी नाही हे करू शकत पुन्हा कधीच. वा, मला खूप आवडलं. म्हणजे इतकं फर्म असणं खरंच मस्त आहे की आपणच आपल्यासाठी काहीतरी नियम घालून घ्यायचे. मॅम पण तुम्ही इतक्या वर्षात चेंजेस केले स्वतःमध्ये काही बॅक, म्हणजे जेव्हा सुरभीपासून ते आतापर्यंत दिसण्यामध्ये खूप वेगळेपणा आहे? ऑफकोर्स दिसण्यामध्ये म्हणजे आता आपले जे काही हॉर्मोनल बदल होतात मुलांमुळे, एक्झॅक्टली, पण ते गृहीत धरूनच आपण बदल घडत असतात. आणि कधी कधी ते आपल्यालाच सरप्राइझिंग वाटतात की अरे म्हणजे आधी मी कशी दिसायचे, आता मी कशी दिसते वगैरे. पण ते दिसणं सोड, आपण एक भावनिक लेवलवर पण खूप बदलत असतो, एस्पेशली मुलांच्या नंतर तर खूपच. म्हणजे मी म्हटलं ना तसं, मला खूप मी स्वतःपुरती जगण्याचं जे काही होतं ते तर कम्प्लिटली आता बदल झालाय. आणि धैर्य मला माझ्या मुलांनी खूप शिकवलं, कारण तुम्हाला त्यांच्या कलाकारांनी घ्यावंच लागतं. ते एका पॉइंटला म्हणजे त्या लहानपणी तर बोलूच शकत नाहीत, ते आपल्या भावना शेअर नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला त्या कळणं म्हणजे शब्दातून नाही तर म्हणजे ते किती ऑब्झर्व करावं लागतं तुम्हाला, किती त्यांच्या जीवनाचा हिस्सा बनावं लागतं.
तर इट्स नॉट इझी. आणि हे सगळं वेळ देणं आहे ना, की आपण किती वेळ देतो आपल्या मुलांना. डेफिनेटली. आता ना रिसेंटली दीपिका पदुकोणचं ते एक स्टेटमेंट खूप व्हायरल होतंय, की तिने सांगितलं की ती पर्टिक्युलर तासच काम करणार आता मुलीच्या जन्मानंतर. राईट मॅम, योग्य आहे हा निर्णय? यावर तुम्हाला तुमचं मत मला असं मांडायला वाटतं की आहे योग्य, कारण मला आठवतं त्रिभंगच्या वेळेला काजोलनी मला 8च तास दिले होते. म्हणजे तिचा तो नियमच आहे, ती नाही जास्त काम करत. आणि तिचं पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला तिला घ्यायचं असेल तर मग हा नियमच आहे तिचा, की मी ह्याच्यापेक्षा जास्त कामच नाही करणार. तिची मुलं आता मोठी आहेत तरीही तिने ते, कारण तिला ते कुटुंब आणि काम तिला बॅलन्स करायचं आहे. मग तो तिचा प्रश्न आहे. आणि जे लोक नाही मान्य करत त्यांच्याबरोबर ती नाही काम करत ना, ते असं तर नाहीये. तर आपल्याला जर ती व्यक्ती हवी असेल आपल्या कामासाठी, आणि मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे आता तर आपण टेलिव्हिजनमध्ये डेली सोप्समध्ये खूप कलाकार हे म्हणतायत की बाबा आपल्याला उसंत मिळत नाही, म्हणजे जगणं आपलं काहीतरी विचित्र झालंय, तर त्याच्यामध्ये एक बॅलन्स असला पाहिजे. पण आपली पूर्ण बिघडते त्यानंतर. आणि नियम हे आहेत खरं तर, म्हणजे सिंटाचे नियम आहेत, आपल्या वर्कर्सचे नियम असतात, आपले आहेत खरं म्हणजे इंडस्ट्रीचे नियम, पण कोणी पाळत नाही अनफॉर्च्युनेटली. आणि त्याचं म्हणजे कसं आहे की माणूस रिप्लेस होऊन जातो. तुझी तब्येत बरी नाही का, मग आता दुसरा आर्टिस्ट करेल तुझं. अरे पण तुम्ही दिवस रात्र दिलाय त्या गोष्टीसाठी, तर त्याचं काही भान उरत नाही. मग फ्रस्ट्रेशन येतं त्या बाबतीत. त्यामुळे मला असं वाटतं की एस्पेशली मूल झाल्यानंतर तर आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड दीपिका कुठल्या स्पेसमध्ये आहे, की काम ऑफकोर्स करायची इच्छा आहे. ती इतकी टॉपची हिरोईन आहे, इतकी टॅलेंटेड बाई आहे की तिला एका पद्धतीचं काम करायचं आहे. तर ते तिने ठरवावं की मग तुम्हाला अमान्य असेल तर नका करू तिच्याबरोबर काम. पण त्याच्याबद्दल इतकं चर्चा की अरे असं कसं आणि तसं कसं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण दोन बाजू आहेत ना, की प्रत्येक म्हणजे असं आहे की एक साईड की आपण आईच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करू की ते उत्तर आहे की ठीक आहे, आपल्या मुलांना वेळ देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे प्रत्येकाची. आणि दुसरी बाजू अशी पण आहे की एखाद्या प्रोजेक्टसाठी अख्खा 150-200 लोकांचा क्रू येतो. 8 तास काम करणं म्हणजे ते बजेट वाईज पण पुढे जातं, ते अनेकदा परवडणारं नसतं. अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत यामध्ये. राईट. सो अकॉर्डिंग टू यू करेक्ट आहे? मला असं वाटतं की तेच मी म्हणते ना, की त्यांना ते जर वाटत असेल की ओव्हर बजेट जाईल किंवा हे किंवा ते, मग त्यांनी नाहीच घेतलं ना, मग ते तफावतच झाली त्यांची. पण मी म्हणते की हे बोलणं चुकीचं आहे असं मला नाही वाटत. करेक्ट करेक्ट. ती जर म्हणत असेल की हे आहे आणि तुम्ही मला घ्याच, तर मग ते चुकीचं होईल. तुम्ही किती तास काम करता? तुम्ही किती तास काम करता? मला वाटतं की 10 कधी 12 होतात. हा, म्हणजे असं 8 तास वगैरे नाही? नाही, म्हणजे मी तसं केलेलं नाहीये आतापर्यंत, पण प्रयत्न करते की 10 तास जरा, कारण आपल्याकडे इकडे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जाणं तिथेच ह्याच्यामध्येच 2 तास जातात. एवढं ट्रॅफिक आहे. खरंय. त्यामुळे ते मोजून जर बघितलं तर मग खूपच काम होतं. आणि आता कसं मी करू शकते, कारण मुलं जरा मोठी झाली आहेत, त्यामुळे ती अशी खूप बारीक जबाबदारी नाहीये आता माझ्या अंगावर, जी आधी होती. ओके, असं आहे तर सगळं. आणि आता ना खूपच जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणजे कलाकारांच्या तर एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा होती की कोणी एअरपोर्टवर काय आज घालून गेलंय, एअरपोर्टवर कोण कोणाबरोबर गेलंय. सो आणि हा पार्ट ऑफ आपण म्हणूया लाईफ आणि या प्रोफेशनचा भाग झालाय. बट मॅम, तसं छान रेडी होऊन जायचं, पॅप समोर पोझिंग करायचं, ह्या सगळ्याकडे तुम्ही खूप लक्ष देता का नाही देत? नाही बाई, मी जेव्हा एअरपोर्टला वगैरे जात असते तेव्हा मी अगदीच नॉर्मल असते. मी काही असं काही वेगळं घालत नाही किंवा एअरपोर्ट लुक्स नसतात माझे. इनफॅक्ट लुक्स नसतात, त्यामुळे मला असं वाटतं की कोणी भेटू नये, कोणी फोटोग्राफर वगैरे नाही बोलवत पॅप्सला? नाही बाई. एकदा पॅप्स होते, म्हणजे मी एका लग्नाला जात होते माझ्या मुलांबरोबर, तर काही पॅप्स कोणीतरी बोलावले असतील, तर त्यांनी अचानक मला पाहिलं आणि ते म्हणाले रेणुका मॅम फोटो फोटो फोटो. आणि ते आणि माझे मुलगे आणि मी, आम्ही ट्रेडिशनल क्लोथ मध्ये होतो, कारण आम्हाला पोचायचं होतं आणि लग्नात इमिजिएटली जायचं होतं. तर तो इतका व्हायरल झाला, मी म्हटलं काय हे, म्हणजे आम्ही पोचायच्या आधी लोकांना कळलं होतं की आम्ही काय घातलंय वगैरे तिकडे लग्नाला. पण ते कोणी इतरांनी बोलवले होते ना, ते मला उसने मिळाले.
कमाल आहे. माझा हा आतापर्यंतचा सगळ्यात आवडता एपिसोड, एकदम कॅन्डिड. नाही बाई. वा वा वा, मस्त मॅम. पण तुम्ही इतक्या टॉकेटिव्ह आहात किंवा इतका पॉझिटिव्ह अप्रोच आहे तुमचा. पण मला सांगा, घरी म्हणजे आशुतोष सरांबरोबरचं कॉन्व्हर्सेशनचा टॉपिक तुमचा काय असतो? कुठल्याही विचार गप्पा मारता, इंटेलेक्च्युअल का व्हॉट एक्झॅक्टली? इंटेलेक्च्युअल, कधी कधी अत्यंत फालतू विनोद पण आम्ही करत असतो. त्यामुळे सगळ्या छटांच्या कॉन्व्हर्सेशन्स असतात आमच्या. ओके. आणि मी तर म्हणते की राणाजी माझे बेस्ट फ्रेंड आहेत, त्यामुळे मी काहीही शेअर करू शकते आणि तेही काहीही शेअर करतात. म्हणजे ते पण खूप त्यांना गरज असते, ते गप्पा मारणं ही फार गरज आहे आमची. आणि त्याच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की त्यांना बोलायला खूप आवडतं आणि मला ऐकायला खूप आवडतं. त्यांना बोलायला आवडतं, ऑफकोर्स. हो. आणि ते इतकं छानच बोलतात, छान लिहितात. हो. त्यामुळे मला ऐकायला आवडतं. त्यामुळे एक छान कॉम्बिनेशन होतं. नाही तर दोघांनाही जर एकत्र बोलायची सवय असेल तर मग ते जरा कठीण होईल. म्हणजे कोणाचं ऐकणार कोण? दोन माणसं बोलतायत त्याची. पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं येतात का तिथून? हो हो, ऑफकोर्स. खूप वेळा. आणि एस्पेशली व्यवसायाबद्दल तर आम्ही खूप डिस्कस करतो, कारण ते एका व्यवसायात असण्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे तो. आणि मुलांबरोबर पण आम्ही असे बसून 4 जण जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा वेळ कधी असा कुठे जातो कळत सुद्धा नाही. त्यामुळे खरं म्हणजे आम्हाला बाहेरच्या बऱ्याचशा लोकांची गरज नसते. आम्ही आमचे घरात खूप एन्जॉय करत, चौकोनी कुटुंब. छान, मस्त. पण ते तुमच्यासाठी लिहितात का काही कधी? कारण त्यांच्या कविता किंवा त्यांचे व्हिडिओ इतके व्हायरल असतात. मला हा नेहमी प्रश्न पडतो की यार, घरामध्ये इतकी छान बायको आहे, जिची स्माइल एवढी कमालीची आहे, तिच्यासाठी लिहिलेलं का काही येत नाही? का तुमच्यासाठी लिहितात नाही का? नाही, म्हणजे मीच त्यांना जरा प्रवृत्त करत नाही लिहायला, कारण मला कविता आवडत नाही. ओके, मग ते कशाला लिहितील ना. म्हणजे हे तुम्ही त्यांना बोलून दाखवा. हो, त्यांना माहिती आहे की मला कवितांमध्ये माझा रस नाही. ओके. त्यामुळे ते बिचारे माझ्यासाठी मग ते लिहित नाहीत. पण मी त्यांची पहिली वाचक असते. कुठलंही त्यांनी लिहिलेलं जे काही असेल ना, ते मला वाचून दाखवतात आधी आणि माझी प्रतिक्रिया घेतात. डेफिनेटली. पण तुम्ही क्रिटिक पण आहात एकमेकांचे, कारण ऑफकोर्स छान तर सगळेजणच सांगतात, बट चुकलं काय आहे किंवा घरातल्या लोकांनी तर अगदी आपल्या चुका तर सांगायलाच पाहिजेत. आणि चुका सच नाही, पण ऑब्झर्वेशन जे काय, म्हणजे असं वाटत असेल की इकडे जरा हे करून जास्त आपण चांगलं काहीतरी करू शकलो असतो, तर मग ते डेफिनेटली आम्ही एकमेकांना सांगतो की ह्याच्यामध्ये जरा ते जाणवलं मला की फसलंय किंवा काय, किंवा ते मला खूप सांगतात. त्यामुळे हो, त्याचा खूप फायदा होतो आम्हाला दोघांनाही, कारण ते ट्रेंड ऍक्टर आहे, मी ऍक्च्युली नाहीये. तर माझा दृष्टिकोन कधी कधी त्यांना एकदम सरप्राइझिंग काही गोष्ट देऊन जातो. आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो खूप अभ्यास केल्यानंतरचा जो एका अभिनेत्याचा दृष्टिकोन आहे तो मला मिळतो, जो खूप गरजेचा असतो. आणि ना, आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे गायडन्स कधी इम्पॉर्टंट असतो की आपण सतत स्क्रीनवर काम करतोय, बट वन फाईन डे आपण डिसिजन घेतो की आपण डिरेक्ट पण करूया, पडद्यामागे येऊया, रीटा म्हणूया किंवा त्रिभंगा म्हणूया. मस्त प्रोजेक्ट्स आहेत ते. आणि सतत स्क्रीनवर काम करणारी व्यक्ती ज्या डिरेक्शनसाठी निर्णय घेते, नो डाऊट तिने खूप विचार केला असतो त्यासाठी, पण ते करेज लागतं की पडद्यामागे सुद्धा बाबा तू करू शकतेस काम. कारण सतत टचअप, ग्लॅमरच्या पलीकडचं हे आहे. बिलकुल ग्लॅमर नाहीये या गोष्टीला. तुम्हाला ऑन युअर टोज राहायचंय आणि कोणाला तरी डिरेक्ट करायचंय. तेव्हा त्यांची साथ छान होती आणि तो निर्णय संगनमताने झालेला होता. अगदी इनफॅक्ट त्यांच्यामुळे मी घेतला तो निर्णय, कारण त्यांनी आठवण करून दिली की अरे, म्हणजे 88 सालची लाईफलाईनची मालिका ज्याच्यामध्ये मी बाईंना असिस्ट केलं होतं, विजयाबाईंना, आणि तेव्हापासून जे मला नेहमीच असं वाटत होतं की माझी ही पॅशन आहे, मला डिरेक्शन करायचंच आहे म्हणून. आणि ते मी म्हटलं तसं ती डेली सोप केल्यानंतर थोडासा माझा एक टेलिव्हिजनकडे बघण्याचा दृष्टिकोन फार चांगला झाला नाही त्या डेली सोपच्या अनुभवामुळे. त्यामुळे मग त्यांनी म्हटलं की आता तू ना बिहाइंड द कॅमेरा, तुला जे करायचं होतं ते आत्ता वेळ आहे. तर त्यांनी ते म्हणाले की तू पटकथा लिही, तू हे कर. आणि मग मी म्हटलं आईच्याच नॉवेलवर मी करायचा प्रयत्न करते म्हणून. तर त्यामुळे सुरुवात त्यांच्यापासून झाली. आणि त्याने रीटा तेव्हा आली होती. आणि त्रिभंगाचा पण विषय आपण म्हणूया तो मस्त होता. आई आणि
मूल हो. आणि आता उत्तरचा विषय सुद्धा तसाच आहे. हे Exactly. सर्कल आहे ना कुठेतरी. आणि वेगळ्या पद्धतीचं पण सर्कल आहे. म्हणजे मी आता अभिनय बरोबर काम करते हो या. आणि ते म्हणजे इतकं माझ्यासाठी एक भावनिक होता तो अनुभव. कारण पहिल्याच दिवशी माझ्या सेटवर मला असं ते आवंढा गिळून गिळून मला काम करावं लागत होतं सतत, कारण मला लक्ष्मीकांत सतत दिसत होता. आई गं. आणि मला खूप अभिमान आहे अभिनयाचा, ज्या पद्धतीचं आयुष्य तो जगतो, जे त्यांनी मिस केलंय खरं म्हणजे. खरंय. तर त्याचा तो इतका पॉझिटिव्ह मुलगा आहे, इतका छान मुलगा आहे. त्याचं काम करण्याची पद्धत लक्षापेक्षा खूप वेगळी आहे, प्रियापेक्षाही खूप वेगळी आहे. तर आणि तुला गंमत सांगायची म्हणजे ही 3री पिढी आहे मी काम करते. प्रियाच्या आईंबरोबर मी काम केलं. मी लहान होते तेव्हा टेलिव्हिजनवर मिश्किली आणि गजरा वगैरे हे कार्यक्रम विनय आपटे दादा करायचे. तर त्यात एका स्किटमध्ये मी आणि लताताई होते, प्रिया अरुणच्या आई. आणि त्या इतक्या गोड होत्या ना, खाऊ आणायच्या, इतक्या सुंदर बाई होत्या त्या. त्यामुळे मी ह्याला म्हटलं अभिनयला, मी म्हटलं, तो म्हणाला की आता 2री पिढी तू काम करते. म्हटलं नाही 3री. तर त्यालाही ते सरप्रायझिंग होतं की मी त्याच्या आजीबरोबर काम केलं म्हणून. आई ग. आणि जेन्युअनली म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे कायच बोलावं आपण त्या व्यक्तीबद्दल. म्हणजे मला माझ्या करिअरमध्ये ही सगळ्यात मोठी खंत आहे की मला कधीच त्यांचा इंटरव्ह्यू नाही करता आला. मी फार लहान होते जेव्हा ते गेले तेव्हा, आणि ही खंत कायम राहील. तुम्ही काम केलं म्हणजे हम आपके कौन, त्यांचा तो प्रेझेन्स, प्रियाताईचं थोड्या वेळासाठी का असेल पण तो प्रेझेन्स, हे सगळं मस्त होतं. तुमचं बॉन्डिंग कसं होतं त्या साईटवर? खूपच चांगलं होतं. कारण मला असं वाटतं की लक्ष्मीकांत तर ऑलरेडी वेटरन होता राजश्री प्रोडक्शन्स मध्ये, मैंने प्यार कियामुळे. आणि त्याचे सलमान बरोबरचे पण इतके घनिष्ठ असे संबंध होते. म्हणजे सलमान खान मी फक्त एक मोठा स्टार म्हणून पाहिलाय, पण तो एक बडी म्हणून असायचा त्याच्याबरोबर, त्यामुळे तो मला नेहमी सगळ्यात म्हणजे सांभाळून घ्यायचा, सामावून घ्यायचा की ये रेणुका बस, आमच्यात बस, म्हणजे कुठेही त्यांनी मला असं वाटू दिलं नाही. त्यांनी, रीमाताईंनी मला असं वाटू दिलं नाही की तू नवीन आहेस, तू कोणीच नाहीयेस, असं नाही. आणि लक्षाबरोबर माझं नातं म्हणजे त्याच्या आधीपासून, कारण माझी पहिली मराठी फिल्म हातसूनबाईचा भाऊ, मी लक्षाची हिरोईन होते. आणि तो नेहमी माझ्याकडे बघून म्हणायचा, अरे हिरोईनचं फिलिंगच येत नाही, कारण तू लहान बहीणच वाटतेस माझी. ऐक आणि सगळेजण सुरभी सुरभी म्हणून ओळखतात तुला, पण त्याच्यात तू मराठी चित्रपट केला पहिला. तुला आजही तो दिवस, जेव्हा तू कुठल्याही मराठी चित्रपटाच्या सेटवर जाते, आपल्याकडे सगळे म्हणतात एक फॅमिली वातावरण आहे, एक कुटुंब म्हणून आपण काम करतो. आता जेव्हा आता तू रिसेंटली उत्तर केलास, पण पहिला चित्रपट हा सुनबाईंचा भाऊ, तुला त्या चित्रपटाच्या सेटवरचा दिवस आठवतो तुझा पहिला? कारण पहिला पिक्चर धडधड धडपड लक्ष्मीकांत करावा लागला मला. त्यामुळे मी इतकी घाबरले होते, कारण त्याचं टायमिंग इतकं म्हणजे अप्रतिम टायमिंग आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असे ते आय थिंक SL स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो, आणि तिकडे एका असं ब्रिजवर चालायचं होतं आणि एकमेकांना म्हणजे ते डायलॉग्स बोलायचे होते. आणि त्याच्यामध्ये एक असा डायलॉग होता जिथे मी इश्श असं म्हणते लाजून. तर ते रिहर्सल करताना काही नाही, टेकमध्ये मी इश्श म्हटल्यानंतर का शिंकलीस असं तो म्हणा. आणि मी पॅक झाले. मी म्हटलं अरे आता काय करू. त्यामुळे हजर जबाबीपणा जो असतो ना, तो लक्षाने मला शिकवला की काय कोण काय ॲडिशन घेईल, तुम्ही कसे रिॲक्ट होता. तर ती एक जी वृत्ती आहे ना, ती त्यांनी माझ्यात तेव्हाच पासून रुजवली. मॅम पण ते इश्श शिंकल्यासारखं निघालं तेव्हा. फार धमाल होता तो बाबा. त्याच्याबरोबर काम करताना खूपच मजा यायची. तो इतकं खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आणि सतत काही ना काहीतरी एक जोक्स करायचे. विनोद बुद्धी तर म्हणजे श्रेष्ठच होती. ॲट द सेम टाइम त्याचं इमोशनल काम पण फार जबरदस्त होतं. म्हणजे तो खरंच कम्प्लीट कलाकार होता. आणि अभिनयबरोबर त्यामुळे काम करताना पण त्याचा अप्रोच इतका वेगळा आहे ना, की एका वेगळ्या ऍक्टर बरोबर मी काम करते. म्हणजे मी कुठेतरी विसरून गेले की हा लक्षाचा मुलगा आहे, प्रियाचा मुलगा आहे. त्याचा स्वभाव पण जरा मिश्किल आहे. जोक्स पीजेस त्याचे म्हणजे हिट आहेत. पण पीजेस आणि मी पण काही कमी नाही त्यात. त्यामुळे ओके, छान जमली आई मुलाची जोडी. येस. म्हणजे ऑफ स्क्रीन अनेकदा आम्हाला असं एकमेकांना रिमाइंड करावं लागायचं की अरे आपण थोडंसं तुटक आहे आपलं, बाय द वे रिलेशनशिप उत्तर मधलं तुटक आहे. यु नो, ते जे आजच्या पिढीमध्ये आणि मागच्या पिढीमध्ये अनेकदा असतं ते नातं की बाबा संवाद तेवढा नाही साधला जात.
तर तसं काहीसं नातं आमचं आहे. आणि त्यामुळेच त्याला जे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात त्याची उत्तरं त्याला शेवटी मग सापडतात त्या चित्रपटात. असं आहे आणि तर. त्याचं अनेक लोकांनाही ते उत्तर सापडेल या चित्रपटानंतर खरंच. आणि आता खूप गरज असते आजकाल पडलेल्या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळावी याची. हो. पण या करिअर जर्नी मधला, म्हणजे आपण लास्ट टाइम देवमाणूसच्या चित्रपटासाठी गप्पा मारल्या होत्या, ती वेगळीच होती स्त्री त्या चित्रपटातली. वारकरी घरातली साधी सोशिक वेगळीच होती. वय आणि पण ना, वेगळं होतं. वय पण वेगळं होतं. एक्झॅक्टली. आणि अशा वेगवेगळ्या ना चॅलेंजिंग भूमिका वाटायला येत जातात आणि तुम्ही कलाकार ते करत जाता. पण जर मी आज तुम्हाला विचारलं, आता इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये झाल्यानंतर तुमच्यासाठी या पूर्ण थ्रू आउट जर्नीमधल्या चॅलेंजिंग भूमिका कोणत्या होत्या आणि का, तर त्या कोणत्या होत्या? चॅलेंजिंग अर्थात मी हम आपके हैं कौन मधली भूमिका चॅलेंजिंग नाही म्हणणार, पण त्यातला नाच चॅलेंजिंग म्हणेन. हा, खूपच मी इतकी घाबरले होते ते नाच करताना. आणि मला माधुरी आणि सलमान खूप एनकरेज करत होते का अरे अच्छा हो रहा है, करो, अच्छा कर रही हो, यु नो. त्यामुळे ते फार गरजेचं होतं मला. पण मी म्हणेन की हायवेमध्ये मला फॉर इन्स्टन्स हायवे एक सेल्फी आरपारमध्ये भूमिकाबद्दल नाही, पण मला ते गणतमी गावं लागलं. ते एक फार मोठं चॅलेंज होतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट मला वाटतं सैलाब ही मालिका माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होती. कारण ती जी शिवानी नावाची मुलगी होती तिला म्हणजे ती मला कळलीच नव्हती. म्हणजे मला त्यावेळेला त्या वयात मला असं वाटायचं की अरे ही ह्याच्यावर प्रेम करते तर ह्याच्याबरोबर लग्नच कसं करू शकते, हा माझा प्रश्न होता. आणि माझा आणि रवी राय ज्यांनी लिहिलं होतं, दिग्दर्शित केलं होतं, त्यांच्याबरोबर खूप भांडणं की मला ही करायचीच नाहीये शिवानी, मला पटतच नाहीये, तर मी कशी करू, मला त्या गायत्रीची भूमिका दे, असं मी त्यांना म्हटलं होतं. आणि आम्ही एकत्र इम्तिहानमध्ये काम केलं होतं. तर तो म्हणाला की ती भूमिका म्हणजे तुझ्या डाव्या हातची भूमिका आहे, अशी करशील, पण ही तशी नाहीये, ही चॅलेंजिंग आहे. तर म्हटलं पण मलाच ती पटत नाहीये. तर ती पटवून घेण्याचा जो काही प्रोसेस होता ना, त्यात मला असं वाटतं की मीही एक माणूस म्हणून समृद्ध झाले. कारण तुम्ही जेव्हा ती अगदी 100% आत्मसात करून करता, तेव्हा तुम्हाला ज्या छटा तिच्या आहेत, ज्या तुम्हाला आधी इरिटेटिंग वाटत होत्या किंवा चूक वाटत होत्या, त्या तुम्हाला समजायला लागतात, त्या समजतात आणि मग तुम्ही तो रोल करता. त्यामुळे त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की नाही, नात्यांमधले जे काही शेड्स ऑफ ग्रे आहेत, अगदीच सगळं असं काटेकोरपणे आपण नाही म्हणू शकत ब्लॅक अँड व्हाईट, तर ते मला कुठेतरी माणूस म्हणून पण कळलं. त्यामुळे मी म्हणेन सैलाबची खूप चॅलेंजिंग होती माझ्यासाठी. ओके. पण आता तुम्हाला असं वाटतं की आता ना अनेक मराठी कलाकार असं बोलतात की सोशल मीडियावर तुमचे किती फॉलोअर्स आहेत याच्यावर अनेक्च्युअली तुम्हाला कास्ट केलं जातं. आणि हे सगळेजण आता खुलेपणाने बोलायला लागले बिकॉज ते अनुभव आहेत, राईट? अकॉर्डिंग टू यू आता ऍक्च्युली कामं मिळायचा क्रायटेरिया जरा चेंज झालाय असं वाटतं तुम्हाला? हो, डेफिनेटली. कारण मला असं वाटतं की फॉलोअर्स डेफिनेटली बघितले जातात. म्हणजे जर सपोज तुम्ही मेरिटनी 2 लोक निवडली गेली, तर मग त्याच्यातला ज्याच्याकडे जास्त फॉलोईंग आहे त्यालाच मग कास्ट केलं जातं. कारण ते पब्लिसिटी त्याचा उपयोग होतो वगैरे असं आहे. पण ते निकष बरोबर नाहीत ग. मला असं वाटत नाही की ते फार काळ असे राहतील. म्हणजे असे एक टेम्पररी फेजेस अनेक असतात, तशातला हा भाग आहे. आणि देर आर मेनी सिनियर आर्टिस्ट जे आता सोशल मीडियावर आलेत, ज्यांचे फॉलोअर्स नाही आहेत पण त्यांचं काम वाजलेलं आहे. एक्झॅक्टली. पण मग ते त्या लेवलचं सिनियर आर्टिस्टना तसं नाही त्याचा सामना करावा लागत. कारण खरंच म्हणजे आता सगळ्यांचं एकच लेवलचं असतं. म्हणजे जे ए लिस्टर्स नाही आहेत त्यांचे वेगळेच असतात मिलियन्स वगैरेमध्ये. पण अदरवाईज जे कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत त्यांचे एका पद्धतीचे फॉलोअर्स असतात बेसिकली सोशल मीडियावर. त्यामुळे त्यांच्या कास्टिंगमध्ये मला नाही वाटत ते तेवढं. पण यंग लोकांच्या कास्टिंगमध्ये मला नेहमीच वाटतं की अरे तुम्ही घ्या ना जरा व्यवस्थित ऑडिशन्स घेऊन, जो सगळ्यात चांगलं काम करतोय त्यालाच कास्ट करा. कारण तीच अर्धयुद्ध तेच आहे. म्हणजे तुमचं कास्टिंग नीट झालं ना तर मग काही प्रश्नच येत नाही. खरं आहे यार, 100% बरोबर आहे. कारण अनेक जण खूप छान काम करतात पण फॉलोअर्स नाहीयेत म्हणून हातातनं काम जातं. सॅड. मला नाही वाटत तसं. मी कधीच तसं करणार नाही. म्हणजे मला जर कुठल्या प्रोड्युसरनी सांगितलं की नाही ह्याला घ्या कारण ह्याचे फॉलोअर्स आहेत, तर आपण इनफॅक्ट आपल्या कामातून क्रिएट करू ना हे. त्याला मिळतील तेवढे फॉलोअर्स नंतर.
सो तसा आपला एम असला पाहिजे इंडस्ट्रीत. क्या बात यार, किती मस्त, म्हणजे खूप कमालीचा अप्रोच आहे, मला खूप आवडतंय. मॅम पण मला सांगा, इतक्या लेजेंडरी कलाकारांबरोबर, दिग्दर्शकांबरोबर तुम्ही काम केलंय, पण अजून सुद्धा अशी एखादी व्यक्ती, ती कलाकार, अभिनेत्री असेल, अभिनेता असेल, डिरेक्टर असेल, त्यांच्यासोबत काम करायचं स्वप्न हे अपूर्ण आहे, तर आज या निमित्ताने कोणतं शेअर कराल? कोण बाकी आहे? म्हणजे मला दिग्दर्शक म्हणून मणिरत्नम बरोबर काम करायला भरपूर आवडेल डेफिनेटली. आणि अर्थात अभिनेता अभिनेत्री म्हणाल तर वहिदा रहमानजींबरोबर काम करायला खूप आवडेल. आणि ऑफकोर्स बच्चन साहेब, त्यांच्याबरोबर मी KBC मध्ये होते पार्टिसिपंट म्हणून स्पेशल एपिसोडला. आणि तो अनुभव म्हणजे अगदीच मी कधीच विसरणार नाही असा आहे. पण एक कलाकार म्हणून काम करण्याची एक जी गंमत आहे ना, ती मला अनुभवायची आहे. सो अजूनही ते स्वप्न आहे. होईल. आणि अर्थात एक फार महत्वाचं स्वप्न जे कदाचित पुढच्या वर्षी पूर्ण होईल, ते म्हणजे माझ्या नवऱ्याला डिरेक्ट करणं. ओके. तर ते एक स्क्रिप्ट ज्याच्यावर मी काम करते, ते जर पूर्ण मी करू शकले आणि मग पुढच्या वर्षी म्हणजे मी डिरेक्ट करू इच्छिते, तर त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा रोल आहे. म्हणजे ओके, पण आशुतोष सरांना डिरेक्ट करताना होमवर्क तर क्लासच असणार, ऑब्व्हियसली, नो डाऊट इन दॅट. बट या पलीकडे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे त्यांना डिरेक्ट करताना? कारण सिन्स आता इतके वर्ष एकत्र राहिल्यावर तुम्हाला माहिती त्यांना आहे. खूप पॅम्पर करावं लागेल मला. ते नक्कीच म्हणतील की नाही, घरासारखं नाही बाबा. हा, अच्छा, इतकं डाऊन टू म्हणजे घरामध्ये होम मिनिस्टर आहेत, सेटवर नाही. हा, घरी होम मिनिस्टर. पण सेटवर जरा पॅम्परिंग लागेल असं मला वाटतं. आणि मी करायला तयार आहे, म्हणजे कारण मला तो अभिनेता म्हणून इतका आवडतो की म्हणजे त्याला मी हवं तेवढं पॅम्पर करेन सेटवर. त्यांनी तुमचं कोणतं काम सगळ्यात जास्त अप्रिशिएट केलं आजवर? त्यांना तर म्हणजे पहिल्यापासून त्यांना सुरभी आवडायचं, सैलाब आवडायचं. म्हणजे आम्ही इनफॅक्ट आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की मी सैलाबचा खूप मोठा फॅन आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर सुद्धा आता देवमाणूस पाहिलं तर त्यांना ते पण काम खूप आवडलं. किंवा सूत्रसंचालनाचं कुठलंही काम त्यांना आवडतं माझं. आणि 3 स्टोरीजमधलं त्यांना खूप आवडलं माझं काम, कारण त्याच्यामध्ये अगेन एक चॅलेंज होतं की एक ख्रिश्चन बाई, खूप ते असं हे घालून मला दाखवायचं होतं. म्हणजे पूर्ण असा बॉडी सूट होता माझा, कारण खूप जाडी दाखवायची होती. मग ती ज्या पद्धतीने चालते वगैरे पूर्णपणे कायाकल्प होता तो. इतका की सेटवर लोक ओळखायचे नाहीत मला फ्लोरी आंटी म्हणून. तर तो रोल त्यांना खूपच आवडला. त्यामुळे असे काही काही रोल्स आहेत ज्याचे ते दुपहियामधला पण आवडला, कौतुक करतात. आता उत्तर मधला पण आवडेल. आवडणार, 100% आवडणार. ते रिलेट पण करतील. हो, आय थिंक घरातल्या गोष्टी. इनफॅक्ट सगळ्याच आया आणि सगळीच मुलं रिलेट करतील. आणि माझी अशी सजेशन आहे की तुम्ही तुमचे टिश्यू, नॅपकिन्स आणि रुमाल वगैरे न्या ह्या चित्रपटात. पण तुम्ही पण इमोशनल आहात रिअल लाईफ, प्रचंड रडू येतं. इनफॅक्ट आमच्या शाळेतच म्हणजे माझ्यावर चिडायच्या माझ्या मैत्रिणी की काही झालं की ही रडायला सुरुवात हिची, जितकी हसते तितकीच रडते, असं आहे ते. हो, आता पण चित्रपटांमध्ये तर मी अगदी हमखास, म्हणजे कॉमेडीज मध्ये पण मी रडते. इमॅजिन कर, फार रडकी आहे. आई ग, वा वा, खूप मस्त. आणि आता तुम्ही एक छान उल्लेख केला की जेव्हा गोष्टी रिलेट होतात ना प्रेक्षकांना, त्या पटकन पोहोचतात लोकांपर्यंत की आपल्याला काय म्हणायचं आहे. कारण ना प्रत्येक जण आपापल्या कामात इतकं ऑक्युपाईड आहे, रिअल इमोशन्स बाहेर यायला खूपदा वेळ लागतो किंवा पटकन येत नाहीत, राईट. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की मेंटल हेल्थबद्दल आता प्रत्येक जण बोलायला लागलेत पब्लिकली, किती किती इम्पॉर्टंट आहे सांभाळणं. तुम्ही खूप लक्ष देता? खूप खूप. कारण मला असं वाटतं की एक तर मेडिटेशनचा खूप मोठा प्रभाव पडला आहे माझ्या आयुष्यात. आणि ते तेवढी आपण मिनटं शांतपणे स्वतःला, म्हणजे मी असं म्हणत नाही की काही खूप असं काही धर्माचं कार्य करा किंवा असं काही नाही, चॅन्टिंग बिंटिंग नाही केलं ना तरीही जरा एक शांतपणा तुम्ही एकट्यांनी जो अनुभवायला पाहिजे. कारण इतका आवाज आहे, इतका गलबलाट आहे आपल्या आजूबाजूला, तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला शांत करण्याचा आपण प्रयत्न केला दिवसातून एकदा तरी, तर ते निश्चितपणे त्याचा खूप उपयोग होतो. आणि घरातला जो काय भावनिक संवाद आहे तो व्हायलाच पाहिजे.
तो म्हणजे ती दारं उघडी असलीच पाहिजे आपल्या माणसांमधली. कारण ते म्हणजे आपण इतर कोणाचं काही सांगू शकत नाही, पण आपली जी भावना आहे आपल्या लोकांबद्दलची ना, आणि ते आपण सूक्ष्म काही जे काही बदल होत असतात ते आपल्याला कळतात, कारण आपण रोज माणूस बघत असतो. त्यामुळे त्याच्यावर संवाद होणं फार गरजेचं आहे. आणि तो संवादच नाहीये, त्यामुळे हल्ली आजकाल लोक ChatGPT बरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत. विचार कर. आता ते ChatGPT तेच सांगणार ना तुम्हाला जे तुम्हाला ऐकायचं आहे. कटू सत्य तुम्हाला नाही सांगणार ChatGPT. तर तुम्ही हुरळून जाताय की ChatGPT अंडरस्टँड्स मी सो मच. कसं नाही करणार? पूर्ण जे तुम्हाला माहिती नाही तुमच्या आवडीनिवडी ते त्या AI ला माहिती आहेत, म्हणून ते तुम्हाला तेच दाखवतात. तो आरसा नाहीये, ते काहीतरी वेगळं वलयाचं एक, म्हणजे जसं माया असते, मायाजाळ, तसं आहे ते. त्यामुळे ते उपयोगाचं नाहीये. त्यांनी मानसिक तुमचं काहीच उद्धार होणार नाही. पण हे मेंटल हेल्थ हे गरजेचं आहे, कारण हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरून अगं काय वाटेल तसे निर्णय घेतले जातात. आणि हे आपलं भाग्य आहे की आपण रोज सकाळी उठून सूर्य बघतोय. किती मोठं भाग्य आहे आपलं. तर त्याचे एक ग्रेटफुलनेस असणं फार महत्वाचं आहे. मला वाटतं जर आपण ग्रॅटिट्यूडनी जगलो ना, किंवा एक धन्यवाद देण्याची वृत्ती जर आपली असली, तर मग ते आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे. खरं यार, ग्रेटफुल राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकजण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसबद्दल सांगतं की जे काही मिळतंय त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहा. सगळ्यांनाच नाही मिळत या गोष्टी. तेच. आणि आपण नेहमी ना तुलना करत असतो त्या लोकांबरोबर ज्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडे नाही. अरे पण तुम्ही जे जगताय ते कोणाचं तरी स्वप्न आहे, हे पण बघा ना. किती मस्त. आणि ना नेव्हर एंडिंग आहे. मला असं वाटतं खरंच या गप्पा संपू नये, बट थांबावं लागेल. 12 डिसेंबरला उत्तर येत आहे. प्रश्न चित्रपटात आहे. हो. आणि उत्तर आईला माहित असतं हे मात्र लक्षात ठेवा. पण या अशा टर्म्स वापरतेस का? आई आहे म्हणून निभावून जाते, अशा टर्म्स असतात. आणि त्या सगळ्या मी ठरवलेल्या होत्या आधी की मी अजिबात वापरणार नाही, पण तुम्ही आई होता तेव्हा त्या वापरल्या जातातच. मी आहे म्हणून ऐकून घेते, मी आहे म्हणून होत आहे, हे सगळं बरोबर आहे. आणि एका अर्थाने मी म्हणेन खरं पण आहे, मी आहे म्हणून हे सगळं चालू आहे. आणि ती गोष्ट ढासळते माहिती आहे ना. मी जेव्हा कामी जाते, आउटडोर जाते, तर माझी स्वतःची आई पण म्हणते की तुझ्या घरी मग त्याला घर पण नाहीये. त्यामुळे आई आहे म्हणूनच होत आहे. आई नसताना होत नाही असं नाही, पण ते जे घर पण आहे ना ते, आणि तो जो प्रकार आहे विचारायचा की अरे जेवलास का, व्यवस्थित आहेस का, तर ते कोणी दुसरं नाही करू शकत. आणि भकास वाटतं घर. आई जेव्हा कुठे जाते 10 मिनिटं, आई कुठे आहे, आई कुठे आहे, आई कुठे आहे, ते फार महत्वाचं. दरवाजातून आत येताना मम्मा मम्मा, अरे हो आत तर ये, पण ते आहे. खरंच. आणि मॅम खरंच थँक्यू सो मच की इतक्या छान स्माईलने तुम्ही हा संपूर्ण इंटरव्ह्यू केलात. आणि बऱ्याच गोष्टी पर्सनल प्रोफेशनल बद्दल आज इथे मला उलगडल्या. तुमची मतं मला कळली. देव माणूस मध्ये वेळच्या वेळी अगदी 10 मिनिटं गप्पा मारल्या. मी खूप सॅड झाले होते की यार मी काहीच गप्पा नाही मारल्या, बट आय एम सो हॅपी टुडे की आपण इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. आणि 12 डिसेंबरला येतोय चित्रपट. हो, प्लीज पहा, सगळ्यांनी पहा. आणि खूप कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी असा चित्रपट आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल, माझी म्हणजे शंकाच नाही. अगदी. आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला उत्तर या चित्रपटासाठी आणि पुढच्या अनेक प्रोजेक्टसाठी. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.